शेतात खत देताना वेळ चुकीची असेल तर उत्पन्न कमीच मिळेल. आपण शेतात खत टाकतो पण वेळ चुकीची असेल तर फायदाही शून्यच. चला तर मग आज जाणून घेऊयात खत कधी आणि कसं द्यायचं. पेरणीपूर्वी माती भुसभुशीत करायला हवी. त्यासाठी शेणखत, कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट यामध्ये मिसळा. यामुळे मातीचं पोत सुधारतं, मुळांना अन्नद्रव्य मिळतं आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पेरणी करताना जे खत टाकतो त्याला बेसल डोस म्हणतात. या टप्प्यावर फॉस्फरस जास्त असलेलं खत महत्वाचं आहे. पिकांची वाढ सुरू झाली की नायट्रोजन युक्त खत लागतं, जसं युरिया, जे पिकांची पाने फांद्या वाढवायला मदत करतं. फुलं यायला लागली की नायट्रोजन कमी करायचं आणि पोटॅशियम आणि फॉस्फरस वाढवायचं. यामुळे फुलं टिकतात आणि फळांची गुणवत्ता सुधारते. खत टाकण्याच्या 3 पद्धती आहेत: मातीत मिसळणं, खत बाजूने देणं आणि फवारणी किंवा ठिबकद्वारे खत देणं. तुम्ही कोणती पद्धत वापरता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा पालवी ॲग्रिको. धन्यवाद.